गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर माझ्या दिवसाची सुरुवात कडक मस्त आणि मसालेदार चहाने झाली बरं का. आणि ह्या 4 पार्ले बिस्किटांनी, हो मी मोजून मापूनच खाते, 4 म्हणजे 4च, त्याच्यावरती एकही पार्ले बिस्किट मी जाऊ देत नाही. तर पूर्वीच्या काळी पार्ले बिस्किट म्हणजे की नाही खूप मोठं असं वाटायचं किंवा श्रीमंत असल्याचा फील यायचा. तर त्यानंतर मी कुकर लावून घेतला, उसळ आणि डाळ असं दोन्हीही लावून घेतलं. आज माझी अंघोळ जरा लवकर झाली होती आणि पारोशी कामं मात्र बाकी राहिलेली होती. त्याच्यामुळे मी लगेच केरवारा, झाडू पोछा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर सडा रांगोळीसुद्धा घातलेली आहे. तर आज मला एक गोष्ट रिअलाईज झाली मैत्रिणींनो, ती ही की आजकालच्या मुलांना किंवा मुलींना पैशाची, वेळेची, माणसांची आणि वस्तूंची अजिबात किंमत नाही आहे बरं का. तर आपल्या काळात कसं होतं की पार्ले बिस्किटचा एक पुडा जरी आपल्याला मिळाला किंवा वाढदिवसाला तो गिफ्ट म्हणून मिळाला किंवा आजारी माणसाला घरामध्ये बघायला येताना सुद्धा पार्ले बिस्किटचा पुडा आणला जायचा. तर त्या पार्ले बिस्किटची किंमत आपल्याला खूप होती, परंतु आजकालच्या मुलांना ती अजिबात नाही आहे बरं का. माझ्या मुली पार्ले बिस्किट म्हटलं की तोंड वाकडं करतात. म्हणूनच त्यांना मी आज हे शिकवलं की कुठलीही गोष्ट असो, वस्तू असो, वेळेची आणि माणसांची किंमत ही केलीच पाहिजे. ते आपल्याला त्यावेळेला मिळत नव्हतं म्हणून आपल्याला किंमत होती हो, पण आजकालच्या मुलांना हे सगळंच मिळतं, त्याच्यामुळे त्यांना त्याची किंमत नाही आहे. ज्या गोष्टी सहजासहजी मिळतात ना, तर त्याची अजिबात किंमत केली जात नाही बरं का. पण त्याच गोष्टीसाठी जेव्हा आपण स्ट्रगल करतो, मेहनत करतो, कष्ट करतो आणि मग ती गोष्ट मिळते ना, त्याचा आनंद आणि त्यातून मिळणारं समाधान मात्र काही औरच असतं बरं का. तर माझ्या या गोष्टीला किंवा माझ्या या विचारांना कोण कोण सहमत आहे ना, हे मग नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.